सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर हे बघा, आज ऊसतोड चालू आहे आमची आणि मशीननीच ऊसतोड चालू आहे. पण पुढं टाकण्यासाठी मशीननी खूप नाश होते, कारण ऊस सगळा पडलेला आहे. त्याच्यामुळं पुढं टाकण्यासाठी ऊसाला बायका लागतात. 2 बायका आहेत, पण मी आलेली आहे. तर हे बघा, चालू आहे काम. आत्ताच मशीन बंद झालेली आहे. ह्या वर्षी पाऊस खूप होता आणि पाऊस जास्त असल्यामुळं ऊस बांधलेला नाही. बांधला म्हणजे ना, ऊसाला दोन्ही साईडनी माती लागते आणि ऊस उभा राहतो. पण बांधलेला नसल्यामुळं सगळा ऊस पडलेला आहे. आणि आधी ह्या रानामध्ये केळी होती. केळीमुळं केळीला जास्त खतं वगैरे घातलेली असल्यामुळे ना, ऊस खूप चांगला आलेला आहे. पण सगळा पडलेला असल्यामुळं 2-4 टोळ्या बघून गेल्या, पण कुठलीच टोळी आहे ना, ऊस तोडायला तयार नव्हती. कारण इतकी अडचण आहे आणि सगळा पाला आहे. त्यामुळं टोळी कुठली ऊस तोडायला तयार नव्हती. त्याच्यामुळं मशीन आणलेले. आम्ही शक्यतो मशीननी नाही ऊस तोडत, टोळीनीच ऊस तोडतो. पण मशीन ह्यावेळेस ते आता ऊसाची खूप अडचण झालेली, त्याच्यामुळं मशीन आणलेली. आणि मशीनने सुद्धा आहे ना, सगळा ऊस खाली जमिनीवरच असल्यामुळं त्याच्यामध्ये येत नाही मशीनमध्ये सुद्धा. त्यामुळेच काही खाली तसाच राहतोय ऊस. मग तो खाली पडलेला ऊस आहे ना, त्या परत मशीनच्या ज्या सरीला आलेली आहे त्यावर ते टाकण्यासाठी बायका लागतात. आणि सीझन चालू असल्यामुळं कुठंच बायका म्हणजे नाहीच कामाला. 2 बायका येणार म्हणल्या होत्या, पण त्याही आल्या नाहीत. एक बाई 2 तास काम करून गेल्यात आत्ताच त्या. त्याच्यामुळं मग आहेत, एक मावशी आहेत आणि आम्ही दोघींनी असा आहे ना, ऊस टाकला म्हणजे सरीवरती. आम्हाला नेहमी काय, मला असं शेतामध्ये काय काम करावं लागत नाही, कारण ऊसाची शेती, केळीची शेती ह्याला आहे ना, मजूरच खूप कमी लागतात. त्याच्यामुळं नेहमी असं शेतामध्ये नाही काम करावं लागत. पण बायकाच मिळाल्या नाहीत. त्याच्यामुळं आज मग आहे ना, सरीवरती आम्ही दोघींनीच ऊस टाकला. हेही आहेत बाकीचे आम्ही 3-4 आहोत आणि 3-4 मिळून असा सरीवरती मग आहे ना, ऊस टाकला. हा मशीनच्या पाठीमागं बघा, हे बगळे किती आहेत. हे एवढे सगळे बगळे आहेत आणि ते सगळे ना, मशीन बरोबर मला वाटते काही किडं वगैरे असतील तर ते खाण्यासाठी इतके बगळे गोळा झाले असतील. आणि इथं साईडला आहे ना, झाडावरती सुद्धा आहे ना, एवढे पक्षी बसलेले. तर हे बघा, हे असे पक्षी झाडावरती बसलेले. मशीनमुळे ना, माती उकरले जाते, त्यामुळे त्यातले काय जमिनीतलं काय खाण्यासाठी हे पक्षी एवढे गोळा होत असतील. ऊसाची शेती म्हणजे शेतकऱ्याचं निवांत काम असं काही जणांना वाटतं, पण ऊस लावताना आणि तोडताना सगळ्यात जास्त त्रास होतो. लावण्यासाठीचे दरही खूप आहे, त्यानंतर बेनंही खूप महाग आहे आणि तोडताना तोडणीचेही पैसे घेतात. कारखान्याकडून टोळीवाल्यांना पैसे मिळतातच, पण शेतकऱ्यांकडूनही पैसे घेतात. त्यानंतर ट्रॅक्टरवाल्याची एंट्री द्यावी लागते, जेवण द्यावं लागतं आणि त्यातून दर कमी. प्रत्येक कारखाना वेगवेगळा दर देतात. काही कारखान्यांनी तर ऊस तोडणाऱ्यांना सगळे अधिकार दिलेले आहेत, म्हणजे टोळी मालकांना. त्यामुळं ते त्यांच्या मनाने दर लावतात. त्यामुळं ऊस तोडताना सगळ्यात जास्त त्रास होतो. आणि मशीन आणली तर नाश होतो ऊसाचा, म्हणजे खूप ऊस वाया जातो. मशीनच्या चाकामुळं भरपूर ऊस आहे ना, खाली दाबलाही जातो आणि माणसंही भरपूर लागतात मशीन असली तरी. त्याच्यामुळं त्याचाही वेगळाच त्रास. तर असं आहे. एकदाचा ऊस तोडून झालेला आहे, अजून आहे ऊस, पण जो आलेला होता तो तर ऊस तोडून झालेला आहे. ह्या ऊसाचं जास्त टेन्शन होतं, कारण सगळा पडलेला होता. आणि आत्ता वाहनंही निघालेले आहेत. वाहनं रानाच्या बाहेर निघालेले आहेत आणि आमच्या रानाच्या शेजारीच बोर होती, त्याची छान अशी बोरं होती. तर ही बोरं मी तोडलेली आहेत आणि चला आवरलेलं आहे. आता आम्हीही घरी निघालेलो आहोत.